देशभरात उन्हाचा कडाका जीवघेणा ठरत असताना आता 25 मे ते 2 जून दरम्यान नवतपाचा इशारा देण्यात आलाय. आता हे नवतपा म्हणजे नेमकं काय ते आधी समजून घेऊया. तर नवतपा म्हणजे उष्णतेचा अक्षरशः कहर, अत्यंत कडक उन्हाळ्याचा हा काळ. 9 दिवसांचा म्हणून त्याला नवतपा म्हटलं जातं. आपल्याकडे ग्रामीण भागात किंवा जुन्या भाषेमध्ये काही लोक याला रोहिणीचा ताप किंवा रोहिणी नक्षत्रातला उकाडा असंही म्हणतात. कारण हा काळ साधारणपणे रोहिणी नक्षत्राशी जोडला जातो. दरवर्षी या नवतपाच्या काळात तापमान एवढं वाढतं की दुपारी रस्तेही तव्यासारखे तापतात. काही ठिकाणी तापमान 42 ते 48 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचू शकतं. पण हा नवतपा नेमका असतो तरी काय? तर वैज्ञानिकांच्या मते या काळात सूर्य कर्करेषेजवळ येतो, त्यामुळे सूर्यकिरण थेट सरळ पृथ्वीवर पडतात आणि जमीन झपाट्याने तापायला लागते. याच काळात दिवस मोठे आणि रात्री लहान होतात. सूर्य जास्त वेळ डोक्यावर असल्यामुळे पृथ्वी आणखी जास्त उष्णता शोषून घेते. यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मॉन्सून येण्याआधी समुद्राकडून ओलसर वारे उत्तर भारताकडे यायला लागतात. हवेतली आर्द्रता वाढते पण पाऊस पडत नाही, त्यामुळे घाम सुकत नाही आणि उकाडा आणखी असह्य व्हायला लागतो. हे तेच दिवस आहेत ज्यात हीट स्ट्रोक, डिहायड्रेशन, चक्कर येणं आणि अशक्तपणा यांचा धोका वाढतो. तज्ज्ञ सांगतात की 45 डिग्री सेल्सिअस तापमान आणि जास्त आर्द्रतेमध्ये शरीराला तब्बल 50 ते 55 डिग्री सेल्सिअस इतकी हीट जाणवू शकते. म्हणूनच दुपारी 12 ते 4च्या दरम्यान बाहेर जाणं टाळा. भरपूर पाणी आणि ORS प्या. हलक्या रंगाचे सैल कपडे वापरा. विशेषतः लहान मुलं, सिनियर सिटीजन्सची काळजी घ्या. बाकी हा नवतपा संपल्या आल्हाददायक पहिला पाऊस आहेच गारवा द्यायला. तोपर्यंत काळजी घ्या आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी लगाव बत्तीला नक्की फॉलो करा.